30 एकर जो आहे पूल सिटी ती बिलकुल भातसाच्या उगम स्थानला आहे. एग्रीकल्चरल लँडला कलेक्टरनी कसं बायपास, कारण आता तहसीलदार ऑफिसचे क्लर्क वगैरे होते, त्यांनी पण सांगितलं की कलेक्टरनी बायपास दिलेला आहे आणि त्यांच्या परवानगी आहे म्हणून हे सगळं चालेल. तर आज आपण जे पाणी पितोय ते पूर्ण दूषित पाणी आहे. नगरपंचायतच्या एरियामध्ये टॉयलेट बघितलं भारंगीवर, तिथे बघितलं भारंगीला पूर्ण विजून टाकलं जातोय, रोड बनवलं जातोय दोन्ही बाजूला भिंत बांधून. हे काय पब्लिकचं नाही, ॲडमिनिस्ट्रेशनला बघायला पाहिजे. तहसीलदार किंवा सर्कल अधिकारी किंवा एक्सटेन्शन ऑफिसर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कोणी पण काही करत नाही. ॲडमिनिस्ट्रेशन इज टोटली अ फेलियर मला असं वाटायला लागलं. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. मॅडम काय सांगाल, आपण आज भारंगी नदी आणि 32 एकर मध्ये व्हिजिट देऊन पाहणी केले, काय सिच्युएशन आहे इथली, काय सांगाल? आज सर्वात प्रथम इतकं विचित्र वाटतंय सगळं बोलायचं अगोदर. मला लाज वाटतेय की मी एक जलनायक म्हणून मला स्वतःला म्हणजे संबोधन करायला सांगते आणि जे मला गव्हर्नमेंटनी रेकग्निशन दिलं आहे. वारंवार जेव्हा आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला, तहसीलदार ऑफिसला, MPCBला आणि जे असोसिएटेड डिपार्टमेंट्स आहे त्यांना आम्ही आणून हे सगळं दाखवून देतो. आज बघा ही काय परिस्थिती आहे. आता आपण हे भारंगीचा उगम स्थानमध्ये आहोत. आसनगावचा माऊली धरणकडनं वाहणारी इथे बस हा जो असा डोंगर सारखं दिसतंय, हा डोंगर नाही आहे, पण हा पूर्ण डोंगर आपल्या कचराची आहे आणि डोंगरचा मागेच तिथे नदी आहे. दरवेळेला पावसात हे सगळं वाहून मग जातो त्या नदीतच. आणि ही नदी कुठली, ही जाऊन भातसाला भेटते आणि भातसा मग पुढे वाहते आणि मग आपण याच्यातला आपण मग ह्या पाणी जातो पुढे भातसा वाहून कल्याण आणि काळू आणि उल्हासकडे मग जाऊन भेटते. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आता आम्ही 32 एकरला पण जाऊन आलो. 32 एकर जो आहे पूल सिटी ती बिलकुल भातसाच्या उगम स्थानला आहे, जिथे डॅम आहे भातसाचा आणि तिथे 2 नदीचा संगम भातसा आणि भारंगी, म्हणजे छोटे छोटे नदी येऊन मोठे मोठे नदी बनवतात. ते भातसा, भारंगीला सपोर्ट करणारी भातसा. आता तिथे पण बघितलं एवढा 32 एकरचा लँड आणि त्याला पूल सिटी म्हटला जातो आणि तिथे त्या पूर्ण वेल लावून पंपिंग करून, डायरेक्टली पंपिंग करून पाणी कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जातोय. तिथे आपण बघितलं कसं धोबीघाट केलं गेलं आहे. असं एवढा मोठा एग्रीकल्चरल लँडला कलेक्टरनी कसं बायपास, कारण आता तहसीलदार ऑफिसचे क्लर्क वगैरे होते, त्यांनी पण सांगितलं की कलेक्टरनी बायपास दिलेला आहे आणि त्यांच्या परवानगी आहे म्हणून हे सगळं चालेल. खूप दुर्दैव आहे. असं करून जर आपण नदींना मारून टाकणार आणि परत आपण जिथे नको तिथे आपण डॅम बांधतोय, अजूनही डॅम बांधून आपल्याला वाटतं आपल्याला मुंबईकडे पाणी घेऊन जाता येईल. अशा पाणी आपण घेऊन काय करणार? आणि हा जो पाणी आता सपोज हा जो घाण आहे हा पूर्ण त्या पाणीत जातोय. त्याच्यानंतर हा कसं आपण पंप करून आपण पाणी फिल्ट्रेशन करून प्यायला देतो. आता फिल्ट्रेशन कसं करतो, प्युरिफाय कसं करतो प्यायच्यासाठी? फक्त आपण याच्या सँड फिल्ट्रेशन करतो आणि क्लोरिनेशन, या 2 यांनी काही प्रकारचा प्युरिफिकेशन होत नाही. कारण पॅथोजन्स, हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स हे सगळं मिक्स होतात त्या पाणीत. आपल्याला आज आपण जे पाणी पितोय ते पूर्ण दूषित पाणी आहे. आणि परत आपण जेव्हा म्हणतो RO आणि UV वगैरे लावून, म्हणजे आपण पूर्ण मिनरल्स आणि म्हणजे सर्व प्रकारचा जो तत्व आपल्याला पाहिजे आपल्या बॉडीसाठी वगैरे ते सगळं कमी पडायला लागलं. आज इम्युनिटी सिस्टम कमी आपला हे खराब झालेला आहे. आपला जो कॅन्सर वगैरे वाढत चालला आहे, पोटचा सगळ्या प्रकारचा विकार होत चालला आहे. म्हणजे तरीही आपण सुधारायला मागत. आता इथे तुम्ही थोडंसं दाखवा की असं ही जी गायी वगैरे याच्यामध्ये ह्या कचऱ्यामध्ये फिरतात, हे पण आता गायी ह्या अशा हे सगळं खातात आणि मग परत आपल्याला दूध बीत मिळतात. म्हणजे असं जर आपण जनावरांचा हालत असं केलं आपला, हे बघा आग लागलेलं, आग लावून टाकतात आणि असं कचरा वगैरे. आणि पावसा आता किती दिवस राहिले, आता पावसात हे सगळं वाहून जाणार. आणि बघा ही जी वारा पण चालली आहे, ही वारा पण इन द एअर पोल्युशन पण आहे. MPCB काय येऊन कधी बघत नाही आहे इथे, नाही तर तहसीलदारला किती 3-4 वर्ष झालंय सांगून की इथे डम्पिंग ग्राउंड इथे करू नका, ह्याला शिफ्ट करा आणि प्रॉपर सेग्रिगेशन आणि डिस्पोजल ॲट सोर्स व्हायला पाहिजे. आज डम्पिंग ग्राउंडची गरजच नाही आहे. जर ॲट सोर्स आपण असा प्रकारचा काही हे सर्क्युलर काढला आणि सगळ्यांना सांगितलं तर ते होतील.
पण आता आपण भारंगीचं उगमस्थानकडे आहोत आणि इफ उगमस्थानची ही परिस्थिती, तर विचार करा की पुढे काय काय चाललंय आपल्या भातसा नदीमध्ये. तर मला एक अपील करावं वाटतं की आता सगळे म्हणतात की पब्लिक पब्लिक पब्लिक. आता पब्लिकला जर तुम्ही काही प्रॉपर जे हे पाहिजे, म्हणजे डस्टबिन्स पाहिजे किंवा जे जिथे आणून त्यांनी कचरा टाकायला पाहिजे तसं प्रकारच्या काही देत नाही, आणि अशा प्रकारे जर डम्पिंग ग्राउंड डायरेक्टली तुम्ही इथेच करून ठेवलं आहे, मग हे काय पब्लिकचं काम आहे का? हा पब्लिकला दरवेळेला आपण दोष देतो. बरोबर, पब्लिकचा दोष नाही असं नाही आहे, पब्लिक पण दोषी आहे. पण आज बरं झालं, बरेच जे रील बनवत आहेत, जसं आता आज सकाळी आम्ही वाशिंदला पण गेलो. वाशिंदला पण जी भातसा नदी वाहते आहे तिथे पण गेलो. तिथे जे आता मुलांनी रील वगैरे बनवलं म्हणून तिथे थोडासा रेस्ट्रिक्शन्स आला की तिथे जे सगळे पिकनिक स्पॉटसारखं करत होते. पण ह्या परिस्थिती तर पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचं आहे ना, पूल सिटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं आहे ना. आता सकाळी अजून एक आपण जे नगरपंचायतच्या एरियामध्ये टॉयलेट बघितलं भारंगीवर, तिथे बघितलं भारंगीला पूर्ण विजून टाकलं जातं आहे, रोड बनवलं जातं आहे दोन्ही बाजूला भिंत बांधून. हे काय पब्लिकचं नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशनला बघायला पाहिजे. आणि म्हणून आता रिक्वेस्ट करणार इरिगेशन डिपार्टमेंट, तहसीलदार, कलेक्टरना की एकत्र येऊन ह्या सगळ्यावर कसं उपचार करणार, ह्याच्यासाठी इमर्जन्सीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला घ्या. कारण एवढा जो ऊन झाला आहे आज, हे जे रोड पण कॉन्क्रिटायझेशन झालं, इथे जेव्हा आम्ही आता उभे आहोत 50 डिग्री आहे. आता झाडं पण असे नाही आहे. आता हे फॉरेस्टवाले पण मला माहीत नाही हे काय करतात. फॉरेस्टवाल्यांनी पण प्रॉपरली जे नियोजन करायला पाहिजे, बघायला पाहिजे या सगळ्याकडे, ते खूप दुर्लक्ष होतं आहे. कारण आता जेव्हा भारंगीमध्ये आम्ही फॉरेस्टवाल्यांना पण विचारलं, फॉरेस्टवाले पण म्हणतात आम्हाला माहीत नाही त्या जो नगरपंचायतचं काय काम चालू आहे, ते जे रोड बनवत आहेत, त्यांच्या फॉरेस्ट एरियामध्ये बनवत आहेत, भिंत बांधत आहेत. तर सगळे जर आपले रेस्पॉन्सिबिलिटी झटकून देणार, मग हू विल टेक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ सच व्हॉइसलेस रिव्हर्स, ज्यांना बोलता येत नाही, पण आपण त्या नदीवर किती अत्याचार करत चाललो आहे आणि कधीपर्यंत करणार. शेवटी जो सिव्हिलायझेशन नदीच्या बेसिसवर सिव्हिलायझेशन डेव्हलप झाला, आज तेच सिव्हिलायझेशन आज नदी मारून टाकायला चालले. तर वी कॅन इमॅजिन की आता पुढे जाऊन काय होणार आहे या प्लॅनेटचा. अजूनही जर आपण ॲडमिनिस्ट्रेशनला हे करून जर चांगलं काम करता आला, प्रॉपर डिस्पोजल मेकॅनिझम आपण तयार केलं, याच्यातनंच किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते, आपल्याला किती मिथेन गॅस वगैरे जनरेट करून बायोगॅसचा आपण करू शकतो. दीज आर ऑल, इट्स नॉट वेस्ट बट इट्स अ वेल्थ. ह्याला आपल्याला तसं पद्धतीने वागता यायला पाहिजे, याच्या ट्रीट तसं करून आपल्याला काम करता यायला पाहिजे. मग आपल्याला ही रेव्हेन्यू पण देणार आणि आपला व्यवस्था पण चांगला होणार. तर परत एकदा अपील करते, नदी वाचवा आणि सगळे नदीकडे लक्ष द्या. परत लेट अस गिव्ह बॅक द रेस्पेक्ट ऑफ रिव्हर टू द रिव्हर. आपल्याला नदीची जी एक मान्यता किंवा आपण जो आपल्या नदीला मानतो, त्याला प्रॉपर माच्या ट्रीटमेंट आता व्हायला पाहिजे. मॅडम, वाशिंदला आपण पाहिलं नदीपात्रात सर्व गटारीचं पाणी संपूर्ण गावाचं सोडलं जाते, आपण प्रत्यक्ष पाहिलं. आणि तिथे बांधकाम देखील त्या सृष्टी फार्म हाऊसने नदीच्या पात्रात केलं, याबाबत काय सांगाल आपण? बघा, हे तर मी तुम्हाला तेच परत सांगते की हा जो ॲडमिनिस्ट्रेशनचा जो पार्ट आहे, जसं ग्रामसेवक, पंचायत समिती, ग्रामपंचायत, हे सगळ्यांनी मिळून हा काम एक लोकल ॲडमिनिस्ट्रेशनचा आहे. म्हणजे जेव्हा आपण सांडपाणी जो जातो आहे नदीमध्ये किंवा आपण बघितलं सगळं कचरा जातो आहे, तर हा लोकल गव्हर्नमेंटचा पार्ट असतो. त्यांनी जर हे सगळं गोष्टी व्यवस्थित नाही केलं तर परत दुष्परिणाम जे आपण बघितलं आता, की जसं आता सिवेज वगैरे सगळंच सोडलं जातं आहे. म्हणजे अल्टिमेटली आपण विचार करा, त्या भातसा नदीत जाते आणि भातसा नदी आपण सगळे त्याच्यावर डिपेंडेंट आहोत पाणीसाठी. मुंबई असू द्या, ठाणा असू द्या, सगळे त्याच्यावरच डिपेंड आहोत. पण आता आपण त्या जे बघितलं सृष्टी फार्म हाऊस, आता त्यांना परवानगी कोणी दिलं, परवानगी कोण देतो? कारण ते तर फ्लड प्लेन्सवर आहे. कारण आज ह्या सगळं का होत चाललं आहे, कारण हा जो इरिगेशन डिपार्टमेंट आहे, ज्यांच्या काम WRDचा जो काम आहे, सगळ्या नदी नाले ओढ्याचा डिमार्केशन आणि नोटिफिकेशन करणं, ते डिले करत चालले. माहीत नाही की आता ते का डिले करतायत. आणि कारण आज जर रिमोट सेन्सिंग, GIS, सेंटिनल-2 हे सगळं जो टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, याच्यामार्फत आपण आरामात खूप लवकर, कारण हे जे आपले भुवन पोर्टल वगैरे आहे, गव्हर्नमेंटचे पोर्टल,
जाल त्याच्यावर सर्व प्रकारचा डेटा आहे, रेनफॉल डेटा आहे, वॉटर हायड्रॉलिक्सचा डेटा आहे, हायड्रोजिओलॉजीचा सर्व प्रकारचा आपल्याला डेटा मिळून जातो. तर हे काही डिफिकल्ट नाही आहे. आपण जेवढा लवकर डिमार्केशन वगैरे करू तर तेवढा आपल्याला नदीला वाचवता येते. आज डिमार्केशन नाही आहे म्हणून कोणी पण कसलंही परवानगी न घेता असं प्रकारच्या फार्म्स, रिसॉर्ट्स वगैरे बांधत चालले. म्हणून मी आता कुंभेरीचा पण मी कलेक्टरना कालच दाखवली की कसं पद्धतीने कुंभेरी नदी जो पडघा बोरिवलीच्या स्ट्रेचमध्ये वाहते आहे, म्हणजे आपल्या कुंभारशीपासून ती पडघा बोरिवली आणि परत ती पण येऊन भातसाला भेटते. पूर्ण स्ट्रेचवर त्याच्या हे एन्क्रोचमेंट्स आहेत. पण ते एन्क्रोचमेंट आपल्याला जर ऑफिशियली काढायचं आहे किंवा काही जर कोणावर ॲक्शन घ्यायचं आहे लिगली तर सर्वात अगदी डिमार्केशन्स लागतो. पण असं नाही की बिना डिमार्केशन नोटिफिकेशनचं ॲक्शन होऊ शकत नाही. पण आता त्याच्या एक्सक्यूज घेऊन तहसीलदार किंवा सर्कल अधिकारी किंवा एक्सटेन्शन ऑफिसर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कोणी पण काही करत नाही. ढकलचाल सर्व चालू आहे. त्यामुळे तो जो तुम्ही आता या फार्मचा पण बोलले त्यांचं पण तसंच आहे. नाहीतर आता ते म्हणजे कसं असं होऊ शकते की एवढा मोठा फार्म बनते आणि कोणाला समजत नाही आहे किंवा इरिगेशन डिपार्टमेंट ज्यांनी दर 6 महिन्याला सॅटेलाईट इमेजेस घेऊन ॲक्शन घ्यायला पाहिजे ते का करत नाही ॲक्शन? हू स्टॉप्स देम? आणि त्यांनी जर तहसीलदारला कनेक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की हे असं चुकीचं चाललं आहे ते बंद करा, हा तहसीलदारचं काम आहे ॲक्शन घेणे. मग तहसीलदार कलेक्टरला हे करून ते परवानगी घेऊन ते सगळं करू शकतात. आणि पोलीस डिपार्टमेंट मेनली हा जो नदी वाचवायचा याच्यात पोलीस डिपार्टमेंटचा पण रोल आहे. म्हणजे पोलीसच्या मदतीने हे सगळं काम होऊ शकतं प्रॉपरली. पण ह्याच्यात जो प्रॉपर कोऑर्डिनेशन, एक कोऑपरेशन, जॉईंटली जे करायला पाहिजे, कलेक्टिव्हली जे करायला पाहिजे, याच्यासाठी एक पूर्ण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग व्हायला पाहिजे. तसं प्रकारचं काही नाही आहे. सगळे आयसोलेशनमध्ये काम करतायत. म्हणून WRD सांगून देतात आमचं फक्त काम आहे डिमार्केशन नोटिफिकेशन, आमचं काम एन्क्रोचमेंट काढणे नाही आहे. तसंच तहसीलदार म्हणणं जेव्हापर्यंत इरिगेशन डिपार्टमेंट डिमार्केशन हे करत नाही आम्ही काही हे करू शकत नाही. म्हणजे असं करून एक्सक्यूज देऊन म्हणजे कुठलाही अकाउंटेबिलिटी कुठल्याही डिपार्टमेंटचा नाही आहे आज. सो ॲडमिनिस्ट्रेशन इज टोटली अ फेलियर मला असं वाटायला लागलं. आणि जसं आता BMCच्या पण मी बार रिपीट करते, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कारण ते पण असे भातसा वैतरणावरच डिपेंड आहे. ते पण आता त्यांना पण माहिती आहे इथे भातसा नदी वगैरे वाहते तर याच्या आणि आमच्या मुंबईमध्ये 5 नदी वाहते त्याच्यासाठी काही करत नाही आहे. ते सगळ्यांना नालामध्ये कन्वर्ट करून टाकलं आहे. मग आपण डॅम बांधतोय 2-3 डॅम आता बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी. हा जो प्रकारचा विचार, मग डिसॅलिनेशन प्लांट म्हणजे आपण परत समुद्राचं पाणीतनं प्यायचं पाणीचा विचार करतोय. म्हणजे विचार करा जे आपल्याकडे ऑलरेडी फ्रेश वॉटर साठा आहे आणि रेनफॉल आपल्याकडे 2000 ते 3000 mmच्या रेनफॉल. आपण इतके लकी आहोत आपल्याला एवढा रेनफॉल आहे. पण आपल्याकडे कसल्याही प्रकारच्या वॉटर कॉन्झर्वेशन किंवा आपल्याला जो रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आपण बिलकुल विचार करत नाही आहे. जे आपल्या सबसर्फेस आणि बिलो सरफेस ऑल्सो म्हणजे जो ग्राउंड वॉटरला सपोर्ट करणार. आणि ह्या आज आपण सर्व नदीला म्हणत चाललो आहे की दे हॅव बिकम सीझनल. बिकम नाही, ते सीझनल नदीच्या नावाखाली आपण बोलतो आहे. बट दे आर ऑल पेरिनियल. वी हॅव मेड इट सीझनल. कारण आपण ज्या पद्धतीने वागतोय आणि सगळं कॉन्क्रिटायझेशन, बेड कॉन्क्रिटायझेशन आपण करत चाललो आहे, साईड वॉल करत चाललो आहे, म्हणजे ब्लू लाईन्सवरच आपण वॉल्स वगैरे बांधून आणि आपण रोड्स, मग कुठे त्याची पेरिनियल राहणार? वेअर बायोडायव्हर्सिटी विल फ्लरिश? जैवविविधता कुठून होणार? आणि जेव्हापर्यंत जैवविविधता म्हणजे ही झाडं आणि हे जे ज्या फ्लो जी एन्व्हायरमेंटल फ्लो पाहिजे ते जेव्हापर्यंत होणार नाही तर नदी तर तुम्ही सीझनलच म्हणत जाणार. सो माय अपील अगेन, प्लीज सायंटिफिकली विचार करा सगळ्या गोष्टीच्या आणि नदीच्या सेवा भावनाने काम करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.